स्टाफ रूम मध्ये दोघं कशाला गेले? काय चाललंय यांचं? सर सर मी हे बघा मी सगळे असाइनमेंट सुद्धा कंप्लीट केले. माझ्यावर उपकारच केले नाही. प्रचंड सुधारणा आहे तुझ्यामध्ये. काय सर तुम्ही असं टोचून नका ना बोलू. मी ते जेन्युइनली असाइनमेंट्स नंतर बघतो मी. काय करू? जाऊ का? प्रोफेसर वगैरे सगळेच असतील, त्यांच्याशी बोलू का? ही गेली. तो मुलगा असेल का आत? सांगतेच. तू 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 काय करतो इथे? ऍक्च्युली मी इथेच शिकवतो. पण तू काय करतेस? मी ते कीर्तीला भेटायला आले होते. अगं ती आता इथेच होती. मी बोलू का तिला? नाही 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 नाही, मी भेटते तिला जाऊन. काम होतं माझं जरा. बर मी तुझ्यासाठी ना चहा मागवतो. तू बस इकडे. नाही नाही, मला खरंच चहा नकोय. मी थोडी गडबडीत आहे. अगं नाही, तू चहा घे. तू बस थोडा वेळ इकडे. अरे, पहिल्यांदाच आली सगळं. नाही नाही, खरंच नको. पण मला सांग, तू तू इथेच शिकवतोस का? हो म्हणजे कीर्तीचा प्रोफेसर आहेस तू? हो. तुझी नजर आहे ना तिच्यावर? हा? म्हणजे तिच्याकडे लक्ष आहे ना तुझं, असं म्हणते. हो आहे. कशी आहे ती? हा काय म्हणजे? म्हणजे अभ्यासात कशी आहे असं विचारते. बरी आहे ना? करते ना अभ्यास? आहे काय? आहे म्हणजे हो सिन्सिअर आहे. कधी कधी मागे लागावं लागतं तिच्या. पण हे बघ ना, आज तिने सगळे असाइनमेंट सबमिट केलेले आहेत. हो का? हो नाही, आता तर माझं टेन्शन गेलं की तू आहेस म्हणजे हो. लक्ष ठेवायला. कसं आहे ना, खरं तर ना कीर्ती, म्हणजे मला थोडं वेगळं बोलायचंय. बोल ना, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम असा काही नाही, पण मला बोलायचंय. म्हणजे मला असं वाटतंय की नाही हे बघ, तू जे काय असेल ते स्पष्ट बोलू शकतेस. म्हणजे खरं तर तुला इथे बघून, तू शिकवतोयस हे ऐकून मला जरा बरंच वाटलंय. काय ना, कीर्ती जरा लहान आहे, चंचल आहे थोडी. तू तिच्याकडे जरा लक्ष द्यावंस. ती नीट अभ्यास करते की नाही बघावं असं वाटतंय. म्हणजे दिवस रात्र 24 तास आम्ही तिच्याकडे लक्ष नाही ठेवू शकत. ती अर्धा वेळ कॉलेजमध्ये असते आणि ते मोबाईलचं फॅड आणि आजकाल काय चाललंय हे, म्हणजे आजकाल जगात किती वाईट गोष्टी चालल्यात हे तुलाही माहिती आहे. तर कसं आहे ना, म्हणजे तिचे मित्र, संगत, तिची मैत्रीण, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरा कळलं मला. तू टेन्शन नको घेऊ. मी लक्ष ठेवीन तिच्यावर. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. मी येते. थँक्यू. तुला एवढंच बोलायचं होतं का? हा, म्हणजे आता तरी एवढंच बोलायचं होतं. बरं पण मी तुझ्यासाठी चहा तर मागवतोच आता. अरे नाही नाही, मी आत्ता मगाशी म्हटलं ना, मला मी थोडी घाईत आहे. जरा गडबड आहे. मी येते. हा, पण थँक्यू. वेलकम. चल बाय. बाय. ज्योतीने कीर्तीवर लक्ष ठेवायला सांगितलंय. म्हणजे ज्योतीचा कीर्तीवर संशय. ज्योतीचा कीर्तीवर संशय म्हणजे कीर्ती काहीतरी विचित्र वागत असणार. कीर्ती काहीतरी विचित्र वागते म्हणजे ती ज्या वयात येते कोणाच्या तरी प्रेमात पडली असणार. ती कोणा तरी प्रेमात पडली. बापरे, कोण आहे तो बिचारा? नाही नाही, आपल्याला कीर्तीवर लक्ष ठेवायलाच हवं. हो हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका साहेब. अहो, इतकी वर्षामध्ये धंद्यातलं सगळं माहिती आहे मला. तुम्ही म्हणाल तसंच होणार. साड्यांचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. एक कॉफी दे रे. हो साहेब. आणि साहेब, ते आपला कट पाठवा ना. अकाउंट्स डिटेल्स पाठवलेत नाही.
आणि हो साहेब, माझं नाव ना कुठे येणार नाही तेवढं बघा काय. आपल्याला अजून ना बरीच कामं करायची आहेत म्हणून म्हटलं. आणि कसं आहे ते, हे काय साहेब? हे इकडे काय झालं साहेब? कानात काय खुट्ट्या भरल्यात का तुझ्या? मी कॉफी मागितली होती ना, मग तू चहा कशाला आणून दिला? एवढं कळत नाही? कस्टमरला जे हवं असतं ना तेच द्यायचं असतं. धंदा जमत नसेल ना तर सिग्नलवर जाऊन भीक मागायची. अहो साहेब, चुकून दिला. नीट बोला की तुम्ही. भीक मागायचं कशाला बोलता? एक तर कॉफी मागवली होती, तू चहा आणून दिला, वर मला उलट बोलतो. एवढी तुझी हिंमत? कस्टमरला जे हवं आहे तेच द्यायचं, एवढं कळत नाही? एक कॉफीची ऑर्डर चुकली तर तुझ्या डोक्यात एवढी तिडक गेली. आम्हाला अख्खा चुकीचा माल पाठवला तेव्हा कुठे गेला रे तुझा राग? हा, जे स्वतःला धंदा नीट करता येत नाही आणि लोकांकडनं अपेक्षा करायची. खरं तर आहे ना, सिग्नलवर तुला भिका मागायला पाठवलं पाहिजे, कारण तुझी तीच लायकी आहे. मला नाडायची चूक केली ना, आता बोग. दादा, टिप दादा, माफ करा, चुकी झाली माझी. तुम्ही म्हणाल ना तसं करीन मी दादा. आवडात गलपटलं वय. मी म्हणेन तसं ना, मार जोर मार. ए शान्या, तशी नाही, मी जशी दाखवतो ना तशी मारायची. हे बघ, 1 2 मार मार. फाटली? हा, एवढं तर जावा टाईट झाली. तर मी जे सांगतो ना ते करायचं. फोन कर आणि सगळी ओरिजिनल ऑर्डर वेळेत पोचवायची. आणि याच्यात जर चूक झाली, पुढच्या टेक्सटाईल मीटिंग मध्ये आहे ना, तुला तीच सॉफ्ट सिल्कची साडी घालून आहे ना कॅटवॉक करायला लावेल. नाही